गुरुचरित्रात 3 मुख्य व्रत सांगितले आहेत. पहिलं प्रदोष व्रत, दुसरे सोमवार व्रत आणि तिसरं अनंत व्रत. या व्रताच्या कथा गुरुचरित्रात अगदी सांगोपांग वर्णन केल्या आहेत. दत्त महात्म्यात देखील 3 मुख्य व्रत सांगितले आहेत. यात पहिले रविव्रत, दुसरे अनंत व्रत आणि तिसरे अनघाष्टमी व्रत दिले आहे. यामध्ये रविव्रताची आणि अनंत व्रताची सविस्तर माहिती सांगितली आहे, तर अनघाष्टमी व्रत त्रोटकरित्या दिले आहेत. दोन्ही ग्रंथांकडे पाहू जाता अनंत व्रत हे जरी दोन्ही बाजूस दिले असले तरीही ही दोन्ही भिन्न व्रते आहेत. गुरुचरित्रातील अनंत व्रत हे भाद्रपद चतुर्दशीला सुरू होते, तर दत्त महात्म्यातील व्रत हे मार्गशीर्ष पौर्णिमेला. मात्र दोघांची देवता ही विष्णुरूपीच आहे. दत्त महात्म्यात शिलधरा राणीला मैत्रेयी हे अनंत व्रत सांगते, तर गुरुचरित्रात हे व्रत गुरु महाराजांनी सांगितले आहे. दोन्हीकडे सांगितलेल्या अनंत व्रताची फलश्रुती मात्र थोड्याफार फरकाने सारखीच आहे. सप्तद्वीप महीपती होईल हा चक्रवर्ती, अनंत व्रते निश्चिती 85 सहस्र वर्षे. कार्तवीर्याला या व्रताच्या प्रभावाने हे ऐश्वर्य मिळाले, तर गुरुचरित्रात कौंडिन्य ऋषींना याच प्रकारचे वैभव अनंत व्रताने मिळाले. कोणत्याही प्रकारे हे अनंत व्रत केले तरी कामपूरक भगवान अनंत सारखेच फळ देतात, असा त्याचा अर्थ आहे. प्रदोष व्रताच्या वेळी गुरुचरित्राच्या 8व्या अध्यायात मंदवार असा उल्लेख आहे. पूर्वी 7 वारांना आणि 12 मासांना प्रचलित नावे होती. यामध्ये मास पाहू जाता चैत्राला मधु, वैशाखाला माधव, ज्येष्ठाला शुक्र, आषाढाला शुची, श्रावणाला नभस, भाद्रपदाला नभस्य, अश्विनला ईश, कार्तिक मासाला ऊर्ज, मार्गशीर्षाला सह किंवा आग्रहायनी, पौषाला सहस्य, माघाला तप आणि फाल्गुनला तपस्य म्हणत असत. वारांमध्ये रविवार आदित्यवार, सोमवार चंद्रवार किंवा इंदुवार, मंगळवार भौमवार, बुधवार सौम्यवार, गुरुवार बृहस्पतिवार, शुक्रवार भृगुवार किंवा भार्गववार आणि शनिवार म्हणजे मंदवार. प्रदोष व्रतकथा ही अत्यंत मनोहर आहे. शिवपूजनाचे फळ अनंत आणि त्यातही प्रदोष समयी केलेल्या पूजनाने माझ्यासारखा पुत्र होईल, हे श्रीपाद श्री वल्लभ दत्त महाराजांचे वचन आहे. त्यांच्या वरदहस्ताने मतिमंद अशा विप्र पुत्राला सर्व ज्ञान प्राप्त झाले आणि त्याची आई म्हणे ईश्वर हाच निश्चिता, कार्याकारणे अवतार होता, आला नरदेह धरुणी, पुढे ती म्हणते म्हणे ईश्वर तुझी होसी, पूजा करीन तुझी मी प्रदोषी. महाराजांचे तिने पुढील शनिव्रतोष योगांना पूजन केले आणि त्याच्या फलस्वरूप तिच्या पोटी पुढील जन्मी श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज जन्माला आले. रामकृष्ण हरी. आणि अधिक माहितीसाठी तुम्ही जवळच्या एखाद्या केंद्रात जाऊन पण ह्याविषयी तपास करू शकता. ज्यांना माहीत नाही की हे 3 व्रते नेमकी काय आहे, याचा मी तुम्हाला जवळपास बऱ्यापैकी माहिती दिलेली आहे, पण ही कधी करतात, कशी करतात याबद्दल तुम्हाला एखादे मठाधिपती, तिथं सेवा करणारे सेवकच तुम्हाला योग्यरित्या मार्गदर्शन करू शकतात. रामकृष्ण हरी.